नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपण पाहतो गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथकडे आलेले असतात। ते विचारत असतात, तुम्ही कसे आहात, काय आहात, आणि तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून मी इथे आलो। मच्छिंद्रनाथ म्हणतात, बरं झालं तू इथे आलास, तसेही मी सुद्धा तुला भेटायला येणारच होतो। गोरक्ष म्हणतात, आता तुम्ही कसे आहात? मच्छिंद्रनाथ म्हणतात, मी तर चांगलाच आहे, तुझं कसं काय चालू आहे सर्व? गोरक्ष म्हणतो, हो सर्व चांगलंच आहे। मच्छिंद्रनाथ म्हणतात, गावातले सर्व लोक काळजी तर घेतातच माझे, त्यांनी कुटीसुद्धा बांधून दिले आहेत मला। गोरक्ष म्हणू लागतात, मग तुम्ही तिथे का नाही राहत, इथे का राहता? मच्छिंद्रनाथ म्हणतात, काय कोणास ठाऊक, पण मला इथं राहावं असं वाटलं म्हणून मी इथे राहत आहे। पुढे आपण पाहतो गावातली एक व्यक्ती म्हणत असते की आपल्या घरामध्ये आता काहीसुद्धा नाही आहे, भांडंसुद्धा आता रिकामं झालं आहे, खायला काय खायचं आपण, अन्न कसं खायचं व कुठून आणणार आता आपण, आणि झुंजळंसुद्धा नाहीत घरात। तिचा पती सांगू लागतो, आपल्या घरामध्ये आता काय आहे, पाणी तरी आहे ना, तर आपण आज पाणीच पिऊ, आज आपलं कडक उपवास आहे असं समजू आणि आजच्याला पाणीवरच चालवू। ती बाई म्हणते, नाही मला हे जमायचं नाही, मला अन्न पाहिजे, आणि असं किती दिवस चालणार मग? तिचा पती बोलू लागतो, अगं आता जेवण कुणाकडेच नाहीत, आता आपल्याकडे नाही म्हटल्यावर गावात कुणाकडेच नसेल, मग ते सुद्धा आहेतच ना। ती बाई म्हणते, ते मला काही सांगू नका तुम्ही, मला फक्त आपलं पाहायचं आहे, आता आपल्या घरात अन्न नाही आणि मला हे काही चालणार नाही, आणि असेच चाललं तर आपण मरून जायचो मग। तिचा पती म्हणतो, आता मरायच्या कशाला गोष्टी करत आहेस, काहीही होणार नाही आपल्याला, तू त्याचं काय काळजी करू नकोस, देव तर आहेतच ना। ती सांगू लागते, देव आहेत बरोबर आहे, मग ते आपल्याकडे का लक्ष देत नाहीत? आता खायला आपल्याकडे अन्नसुद्धा नाही, मग ते काहीतरी करायला पाहिजे होते, अन्न कुठून तरी द्यायला पाहिजे होते, आणि त्यांचा लक्ष आपल्याकडे का नाही बरं? पुढे आपण पाहतो श्रीपादला म्हणत असतात, तुम्ही ह्यांना वाचवलं ते बरं झालं, ह्यांचा जीव तुम्ही वाचवलात। तो ज्योतिष म्हणू लागतो, मला माफ करा, मी तुम्हाला काय पण बोललो। गावातले एकजण श्रीपादला विचारू लागतात, मग ते बैलाचा कसं काय मृत्यू झाला बरं, आणि त्याच दिवशी, आणि हे काय कोडं आहे म्हणायचं आता? श्रीपाद म्हणू लागतात, ज्योतिष तुम्ही काय बोललो होतं तुम्हाला आठवते का, ते तुम्ही आठवा। ज्योतिषला आठवू लागतं, येत्याला द्वादशीला श्रीपादचा मृत्यू होणार असं त्यांनी सांगितलेलं होतं। व श्रीपाद सांगू लागतात, माझा मृत्यू होणं असं शक्य नाही, तुमच्या ज्योतिषीवरून माझं तुम्ही काहीही सांगू शकत नाही, तुम्ही माझं ज्योतिष सांगूच शकत नाही, आणि माझं भविष्य काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही। पुढे आपण पाहतो नागनाथ विचार करत बसलेला असतो। त्यांचे वडील त्याला विचारतात, काय झालं बरं, तू असे का विचार करत बसला आहेस? नागनाथ म्हणतो, तसे काहीही नाही, आपल्या आज देवघरामध्ये एक कलश येणार होतं, दिव्य कलश, ते आले का, तुम्ही कोणी पाहिलं आहेत का, आणि मम्मी कुठे आहे? तसे म्हणताच त्यांची मम्मी तिथे येते व म्हणते, मी इथेच आहे, आले थांब। मम्मी तिथे येते। नागनाथ त्यांना विचारू लागतो, तू देवघरात पाहिलेस का, तिथे काही कलश वगैरे तुला दिसलं का? नागनाथची मम्मी म्हणू लागते, तसं मी काही पाहिलेलं नाही, पण पाहून येते काय आहे ते। नागनाथचे वडील म्हणू लागतात, काय नागनाथ काय सांगत आहेस हे, आणि कसलं कलश बरं, आणि दिव्य कलशसुद्धा म्हणत आहेस? थांब मग मीच पाहून येतो। नागनाथची आई म्हणते, अहो तुम्ही थांबा, मी पाहून येते काय आहे ते। नागनाथची आई तिथे जाते, देवघरात पाहते, त्यांना तिथे कलश दिसतं। पुढे आपण पाहतो श्रीपादला विचारत असतात की त्याच दिवशी बैलाचं कसं काय मृत्यू झाला बरं, काय आहे ते? श्रीपाद सांगू लागतात, ह्या ज्योतिषाचार्यांच्या वडिलांनी त्या श्रेष्ठीकडून रूम घेतले होते, गायत्री देवींची शपथ घेऊन ते रूम परत करेन असे म्हणाले होते, पण त्यांनी रूम परत केलंच नाही। शेवटी त्यांच्या दारात बैल म्हणून जन्माला आली आणि सेवा करून रूम फेडायला लागली। श्रेष्ठींना अपमृत्यू होता,
पण मी तो बैलाकडे वळवला. श्रीपादची आई म्हणू लागते, आता सर्व पार पडले ना श्रीपाद, आणि काही उपाय असेल तर सांग. श्रीपाद सांगू लागतात, त्या मृत बैलाचा दाह संस्कार करा, त्याने तुमच्या वडिलाचा योग्य गती लागेल. असे म्हणून श्रीपाद व त्यांची आई दोघेही ते घरी निघून जातात. पुढे आपण पाहतो, पाटील व त्याची पत्नी दोघेही विचार करत असतात की नागनाथला कसं मारायचं. या हेतूने ते गुरुआईकडे जायचं असं विचार करत असतात. त्यांचा मुलगा म्हणत असतो, मला सुद्धा तिथे यायचं आहे आणि नागनाथाला जे तुम्ही मारसाल मला ते पाहायचं आहे. भीमा म्हणतो, अरे तू तिथे येऊन काय करशील, तिथे सर्व आघोरे असतात, त्यांना तू पाहून घाबरशील, तो अजून लहान आहेस. तो मुलगा म्हणतो, मी लहान नाही आहे, मला सर्व समजतं, मी तिथे येणारच. भीमा म्हणतो, बरं ठीक आहे, चल मग, पण ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. पुढे आपण पाहतो, नागनाथची आई त्यांना येऊन सांगू लागते, अहो खरंच तिथे एक कलश आहे. नागनाथचे वडील म्हणू लागतात, आता काय आहे बरे हे कलश आणि कुठून आलं ते सांग आम्हासने. नागनाथ म्हणू लागतो, पहिला आधी आपण तिथे जाऊ, मग तुम्हाला मी सर्व काही सांगेल. आता तिथे आपण जाऊ. नागनाथची आजी बोलू लागते, हा एक काहीतरी वेगळंच करत असतो दररोज काही पण, आणि हे आई वडील त्याला साथच देत असतात. पुढे आपण पाहतो, श्रीपाद आईला सांगत असतो, मला काहीही होणार नाही, तू काही बी काळजी करू नकोस, माझं भविष्य कोणी सांगू शकणार नाही. श्रीपादची आई म्हणते, मला आता चांगलं वाटत आहे तुला असे पाहून. त्यावेळेस त्यानं भविष्य केलं होतं, मला खूप भीती वाटली, पण आता तू आहेस हे पाहून मला चांगलं वाटत आहे. श्रीपाद सांगू लागतो, हे बघ आई, मी कालसुद्धा होतो, आजही आहे आणि उद्यासुद्धा असेन, म्हणून तू काही बी काळजी करू नकोस. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.